समजणार मग, है ना. तर ते रेकॉर्डिंग्स जे आहेत ते आपल्या दाखवायला सांगा तुमच्या टीचर्सला. आपण रेकॉर्ड केलेले आहेत क्लास, जरी तुमचे मिस झाले असले तरी पण. ठीक आहे. तर गेल्या क्लासमध्ये आपण पहिलं समीकरण, गतीचं पहिलं समीकरण कसं येतं ते बघितलेलं होतं. परत आज मी थोडंसं ते रिवाइज करेल तुम्हाला पूर्ण आठवण करून देण्यासाठी, आणि थोडं फास्ट सांगेल पण ते, आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरूनच आपण मग दुसरं आणि तिसरं गतीचं समीकरण काढणार आहे. ठीक आहे. चला, तर आता मी तुमच्या बरोबर स्क्रीन शेअर करते. पुस्तक ओपन करा तुम्ही हवं तर तुमच्या समोर. विज्ञान 9वी. चला, मी स्क्रीन शेअर करते मुलांना. बघा, हे आपण गतीचे जे पहिलं समीकरण आहे ते आपण पाहिलेलं होतं. हे बघा, हे गतिविषयक पहिले समीकरण आहे. ह्याच समीकरणाला वेग काल संबंधाचे समीकरण पण म्हणतात. ठीक आहे. तर हे आज मी परत एकदा तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करेल, आणि त्याच्यानंतर ना विस्थापन काल समीकरण म्हणजेच गतीचे दुसरं समीकरण, आणि विस्थापन वेग संबंधाचे समीकरण म्हणजेच गतीचे तिसरे समीकरण. तर आज आपण ही तिन्ही पण बघा. हे पहिलं समीकरण v = u + at, त्याच्यानंतर s = ut + ½ at², आणि v² = u² + 2as. हे तिन्ही समीकरणं आज आपण कशी काढायची. तुम्हाला बघा, भूमितीमध्ये तुम्ही ना सिद्ध करता, प्रमेय सिद्ध करताना, आता इथे पण आपण जी सूत्र वापरतोय ती नक्की आली कशी सूत्र, तेच आपण बघणार आहोत. आता तुम्हाला काय करायचंय बघा मुलांनो, मी जसं की तुम्हाला लास्ट क्लासमध्ये पण सांगितलेलं होतं, हा वाला जो पार्ट आहे कुठलं पण गतिविषयक पहिलं समीकरण असो, दुसरं समीकरण असो किंवा तिसरं समीकरण असो, आता मी जो तुम्हाला पार्ट सांगते तो वाला पार्ट जो आहे तो तुम्हाला आधी जसंच्या तसं कॉपी करायचंय. हे बघा, हा वाला पार्ट. एक मिनिट, परत मी घेते. हे बघा, हा वाला जो पार्ट आहे ना, हा जसाच्या तसा तुम्हाला प्रत्येक वेळी लिहायचा ना. गतीचं तुम्ही पहिलं समीकरण सोडवा किंवा दुसरं सोडवा किंवा तिसरं समीकरण सोडवा, प्रत्येक वेळी तो पार्ट लिहायचा. मगाचं मी मिठवते. बघा, नीट लक्ष देऊन बघा, हे खूप महत्वाचं आहे मुलांनो. ह्याच्यावरती 3 मार्काचा प्रश्न नक्की येतो परीक्षेमध्ये. ओके, ते कॉपीच नाही झालं. ठीक आहे, थांबा एक मिनिट. कोणता वाला पार्ट बघा, मी म्हणते हा वाला पार्ट. मी आता जसं तुम्हाला लिहून सगळं व्यवस्थित दाखवणार आहे ना, परीक्षेमध्ये तुम्हाला सेम टू सेम तसं करायचंय. हे बघा, हा वाला पार्ट, हा पार्ट दिसतोय तुम्हाला, एक समान त्वरणित वेगाने. तर वस्तू जे आहे ते एक समान, अरे होतच नाहीये याच्यामध्ये, का नाही होते, जर वेळी तर होतं. पण ठीक आहे, तुम्ही लक्ष घ्या मुलांना. बघा, हा पार्ट जो आहे ना, हा पार्ट तुम्हाला जसाच्या तसा कॉपी करायचा आहे. इथे कॉपी होते का, आता बघते मी. हा, चला, झालं कॉपी. हे बघा, मी इकडे लिहिलं, ह्याच्यावरती कॉपी केलं तुम्हाला दिसावं म्हणून. हा पार्ट तुम्हाला प्रत्येक वेळी जसाच्या तसा लिहायचा, म्हणजे लिहायचंच आहे. गतीचं समीकरण तुम्ही पहिल्या लिहा, दुसरं गतीचं समीकरण लिहा किंवा तिसरं गतीचं समीकरण लिहा, तो पार्ट तुम्हाला डेफिनेटली लिहायचा आहे. ठीक आहे. आता नंतर ही आकृती पण प्रत्येक वेळी काढायची, प्रत्येक वेळी ही आकृती काढायची. ठीक आहे. ती आकृती
ठीक आहे, आता मला ही काढावी लागेल, ती आकृती इथे कॉपी नाही होते. ठीक आहे, हरकत नाही. चला, तर मग आता गतिविषयक पहिलं समीकरण जसं मी तुम्हाला सांगितलेलं फटाफट मी रिपीट करून दाखवते की आपण काय केलेलं होतं. बघा, खूप सोपं आहे. काय केलेलं आहे ना, आधी आकृती आपण काढूयात. आपण एक वस्तू घेतोय, तिचं आपण हे दाखवतोय, काय गती दाखवतोय, आणि पण ती वस्तू जी आहे ती कशी चाललेली आहे, ती एक समान गतीने चालली आहे, पण सुरुवातीला ती थांबलेली नव्हती, तिचा काहीतरी ऑलरेडी एक वेग उगत होता. म्हणून बघा, ती एक समान त्वरित गतीने चालले तर आपल्याला तिचं असं भेटेल. त्याच्यानंतर आपण काय करायचंय, हे दाखवल्यानंतर आपण लंब काढायचे. इथून असा लंब काढलाय बघा तुमच्या आकृतीमध्ये, दुसरा लंब इथूनच काढायचा आपल्याला. मी फास्ट काढते हा मुलांना, थोडस तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर ना तिसरा पण लंब काढायचा आहे, ह्या बिंदूपासून ह्याच्यावरती. ठीक आहे, तर ही झाली आता तुमची आपली आकृती बनवली. आता ह्याला नावं द्यायची. आता काय केलेलं आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये, की वस्तू जी आहे ना ऑलरेडी त्वरणी म्हणजे काय दिलेलं आहे, आपण वस्तूचा कोणता आलेख घेतोय, वेग वेळ आलेख घेतोय. तर इकडे आपण वेळ दाखवतोय, इकडे आपण वेळ दाखवतोय. ठीक आहे, हे परत चालेल ना. इकडे एक्स अक्षावरती आपण वेळ दाखवतो. ठीक आहे, तर मग वस्तूने सुरुवात केली आहे इथून डी पासून, आणि इथे वस्तू बी पोहोचलेली आहे. ठीक आहे, हा आपला ओ आहे. आता काय केले, बी पासून तुम्ही ह्या वाय अक्षावरती हा जो लंब काढलेला आहे त्याच्यासाठी बघा काय नाव दिलेलं आहे, इथे सी ए ई, इथे नाव दिलेलं आहे सी, इथे नाव दिलेलं आहे ए, आणि इथे नाव दिलेलं आहे ई. झालं. आता हे आकृती काढून झाली, लंब काढून झाले. आता पायऱ्या लक्षात घ्या मुलांना. तर पहिली पायरी, हे जे आहे ते हे सगळं हे कॉमन लिहायचंच आहे तुम्हाला. ठीक आहे, ते प्रत्येक वेळी तुम्हाला ते लिहायचंच आहे. त्याच्यानंतर ना दुसरी पायरी काय आहे, की तुम्हाला आकृती काढायची. आता तिसऱ्या पायरीमध्ये काय करायचंय बघा, आता वस्तूचा सुरुवातीचा वेग कोणती रेषा दर्शवते बघा, हा रेषाखंड जो आहे तो वस्तूचा सुरुवातीचा वेग दर्शवतो. हे आपण गेल्या वेळी बघितलेलं होतं, राईट. तर हे यू आहे, आणि ही पूर्ण रेषा, ही पूर्ण ओसी रेषा जी आहे ते वस्तूचा अंतिम वेग दाखवते. तर ते ओडी म्हणजेच आपलं एई जे आहे ते काय दाखवतंय, वस्तूचा सुरुवातीचा वेग दाखवते. त्याच्यानंतर ना ओ ई, आणि त्याच्यानंतर ना डी ए, ओ ई, ही डी ए आणि सी बी, हे काय दाखवतात, टाइम, वेळ दाखवतात. आणि हा पूर्ण ओसी आणि बीई, हा पूर्ण ओसी आणि हा बीई, हे काय दाखवतात, तर हे दाखवतात आपली पूर्ण अंतिम वेग दाखवतात. बरोबर आहे, ठीक आहे. तर आता आपण काय करतोय बघा, पटपट समजून घेऊयात. आपल्या आकृतीवरून ओ सी हा पूर्ण रेषाखंड, हा वाला बघा पूर्ण, हा दोन तुकड्यांना जोडून पडलेला आहे. तो दोन तुकडे कोणते आहेत, ओडी आणि डीसी. बरोबर आहे. तर आता ओसीची किंमत किती आहे, तर ओसीची किंमत बघा इथे आपण लिहिलेली आहे, व्ही आहे, ओडीची किंमत यू आहे, आणि मग डीसी तसाच ठेवला. मग ह्याच्यावरून आपल्याला काय कळलं, व्ही वजा यू म्हणजेच आपला डीसी आहे. बरोबर आहे, हा यू ला मी डाव्या बाजूला पाठवलं, म्हणजेच आपण डीसी ला काय लिहू शकतो, व्ही वजा यू. तर हे झालं आपल्याला समीकरण नंबर 1 नाव द्या. ही झाली आपली चौथी पायरी, ही तिसरी पायरी होती, आणि हे एवढं लिहिण्यासाठी ही झाली चौथी पायरी. ठीक आहे, आता पाचव्या पायरीमध्ये बघा काय करायचं आपल्याला. पाचव्या पायरीमध्ये हे आपलं सूत्र आहे ना त्वरणाचं, त्वरणाचं सूत्र काय आपलं, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले वेळ, राईट.
आता त्वरणाला आपण ए ने दर्शवतो, बरोबर आहे, वेळेला आपण टी ने दर्शवतो. आणि आपल्या ह्या आलेखानुसार ही रेषा जी बघा आपल्याला जी दिसते ना, ही वस्तू इथून इथपर्यंत गेलीये, पण आपला ऍक्च्युअल मध्ये इथून ते इथपर्यंत जाताना वेग किती चेंज झालाय, ती कोणती रेषा दर्शवते, तर ती रेषा दर्शवते डीसी, बरोबर आहे. म्हणजे ह्या टी ला इकडे घालवा, एटी बरोबर आलं आपलं डीसी, राईट. मुलांना हे 1 मिनिट कॉपी करा, 1 मिनिट, मी 1 मिनिट काही सेकंड्स मध्ये आले, तोपर्यंत हे कॉपी करा. मी आले. तर बघा डीसी ची किंमत अजून एक आपल्याला मिळाली. इथे डीसी काय मिळालं, व्ही वजा यू. इथे डीसी ची किंमत काय मिळाली, आता बाजू एक्सचेंज करून इकडची बाजू तिकडे तिकडची इकडे आपण लिहू शकतो. तर एटी मिळालं, बघितलं. तर इथे डीसी व्ही वजा यू आणि डीसी बरोबर एटी, म्हणून आपण काय लिहू शकतो, अरे समीकरण 1 आणि 2च्या डाव्या बाजू काय आहेत, समान आहेत, म्हणून उजव्या बाजू पण समान होतील. म्हणून आपण काय लिहिणार, समीकरण 1 व 2 वरून तर व्ही वजा यू बरोबर एटी, आणि मग म्हणून व्ही बरोबर हे वजा यू तिकडे घालवल्यावर आपण काय होणार ते अधिक. तर हे बघा मिळालं आपल्याला गतिविषयक पहिलं समीकरण. सोपं होतं, ठीक आहे. तर हे तुम्ही ना पुस्तकामध्ये दिले तसं लिहिलं तरी चालेल, किंवा मी इथे तुम्हाला सोडून दाखवलेलं तसं लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर बघा टोटल ही 5वी पायरी होती. 5व्या पायरीमध्ये आपण डीसी ला हे काढलं, आणि 6वी पायरी काय होती, ही वाली 6वी पायरी होती, त्याच्यामध्ये समीकरण 1 आणि 2 ची तुलना करतोय आपण आणि डायरेक्ट आन्सर आलं. तर बघा प्रत्येक पायरीला अर्धा अर्धा मार्क्स आहे, आणि मग टोटल जे आहे 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जाईल, ठीक आहे. तर आता हे पटकन तुम्ही, मी काही सेकंड्स वेट करते तुमचा, ह्याला कॉपी करून घ्या मुलांना. चला पटकन ह्याला कॉपी करून घ्या, लिहून घ्या स्वतःकडे. हे डी आहे, हे डी ए आहे, हा डी ए आहे, नीट दिसत नाही इथे. आकृती आणि हे सगळं जे आहे ना, हे वालं ते पुस्तकातलं छापलंय, ते जसंच्या तसं नंतर तुम्ही काढून घ्या. तुम्ही फक्त मी जो पेन्सिलने लिहिलेला पार्ट आहे ना, तो तुम्ही फक्त कॉपी करा. ठीक आहे. चला, नसेल झालं तरी काय हरकत नाही. आता बघा, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघून पण लिहू शकता, किंवा पुस्तकात तर दिलेलंच आहे. आता नीट बघा मुलांना, मी काय करते, हे जे आपलं उत्तर आलंय, परीक्षेत माहितीये प्रश्न काय येऊ शकतो, की गतिविषयक गतीचे पहिले समीकरण सोडवा, किंवा अजून हे जे पुस्तकामध्ये ह्याला जे नाव दिलेलं ना, वेळ काळ संबंधाचे समीकरण सोडवा, हे हा एक दुसरा प्रश्न येऊ शकतो, किंवा दाखवा, काय दाखवा, व्ही बरोबर यू अधिक एटी. असे 3 प्रकारचे प्रश्न आले 3 वेगवेगळ्या पद्धतीने, तरी उत्तर हे एकच आहे, ठीक आहे. तर आता बघा, हे झालं आपलं गतिविषयक पहिलं समीकरण सोडून. आता बघा मी काय करते, गतिविषयक तिसरं समीकरण सोडवताना, दुसरं आणि तिसरं दोन्ही पण सोडवताना ना, हा वाला ह्या ज्या पायऱ्या आहेत ना मुलांनो, ह्या मी ज्या 5 पायऱ्या लिहिलेत ना, ह्या 5 पायऱ्या जसंच्या तसं परत छापायच्या, कॉपी करायच्या जसंच्या तसं, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा, आता गतीचं दुसरं जे समीकरण आहे, हे जर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं, त्याच्यामुळे आपण काय काढतोय, विस्थापन काळ संबंध काढतोय. विस्थापनाचा वेळेशी काय संबंध येतो. मग आता विस्थापन काढायचे तर तुम्हाला गेल्या वेळी आलेख काढताना मी शिकवलेलं, की जी आपल्या आलेखाची जी रेषा आलेली असते, त्याच्या खालचं पूर्ण क्षेत्रफळ ज्यावेळी आपण घेतो, तर त्याच्यामुळे मग आपल्याला विस्थापन मिळतं. म्हणजे काय, विस्थापन जर काढायचं असेल आपल्याला, तर आपल्याला काय करायचंय, आलेखाच्या पूर्ण
खालची वाली जी क्षेत्रफळ आहे ते घ्यायचंय, आलेखाच्या लाईनीच्या खालचं क्षेत्रफळ. तर आता क्षेत्रफळ आपण इथे बघा दोन पद्धतीने काढू शकतो. कोणत्या दोन पद्धतीने? एक तर आपला जे हे पूर्ण जे क्षेत्रफळ आपला जो हा एरिया कव्हर अप होतोय हा ऍक्च्युली काय बनतोय? समलंब बनतोय, बरोबर आहे. मग एक तर आपण डायरेक्ट समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरू शकतो, किंवा आपण ह्याला काय करू शकतो, आपली ही जी आकृती होती हिला आपण काय करू शकतो, टप्प्यांमध्ये वाटू शकतो, म्हणजे दोन तुकड्यांमध्ये वाटू शकतो. आता बघा हे परत सगळं मी लिहिते. काय करू शकतो आपण? एक तर आपण काय घेऊ शकतो, इथे ओ होता, इथे बी होता, इथे डी होता, इथे ए आणि ई होता, राईट, आणि इथे सी होता. तर आपण काय करू शकतो, हा पूर्ण भाग आपल्याला हवा आहे ना, तर हा आपण एकतर त्रिकोण घेऊ शकतो आणि नंतर हा चौकोन घेऊ शकतो. तर आपण काय करणार आहोत आता, विस्थापन काढण्यासाठी विस्थापन आपण एस ने दर्शवतो. विस्थापन साठी आपण काय लिहितो की तो एरिया काढायचा, आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. कोणाचं? ह्या पूर्ण मी जो डार्क केलेला पार्ट आहे त्याच्यासाठी ओ सी बी डी, ओ सी बी डी हाच पूर्ण आपल्याला काय काढायचं? क्षेत्रफळ. तर आता म्हणजेच काय करू शकते मी आता, त्याला पहिला आपण तुकडा घेतोय त्रिकोण बी डी ए, बरोबर आहे, त्रिकोण बीडीए. आणि दुसरा तुकडा काय घेतोय, म्हणजे हा त्रिकोणाचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ, आणि दुसरा आपण कशाचं क्षेत्रफळ घेतोय? खालचा जो चौकोन आलाय आपल्याकडे ओ ई ए डी, बरोबर आहे. आता बघा नीट काय करते मुलांना बघा मी. तर मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? 102 गुणिले पाया गुणिले उंची. तर पाया बघा काय आहे? डीए. उंची काय आहे? ए बी. हा बघा हा पाया आणि ही त्याची उंची. तर उंची काय आहे? ए बी. हे झालं त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी घेऊन. आता आयताचं क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी. तर लांबी काय आहे बघा? ओई. आणि ही जी रुंदी म्हणजेच इथे उंची आहे तर ती आहे आपली ओडी. मग काय आता किमती ठेवा. डीए ची किंमत काय होती? डीए म्हणजे डी, हे बघा इथे दिसते आपल्याला, त्याची किंमत आहे टी. आता इथे जो एबी आहे मुलांना बघा, हा जो मी लिहिलाय ना एबी, हा एबी म्हणजेच आपला सीडी आहे, तर समोरासमोरच्या बाजू आहेत ना त्या समान. तर त्याची किंमत आपण ऑलरेडी काढलेली आहे. काय काढली? ही दिसते तुम्हाला सीडीची किंमत 80, बरोबर आहे. म्हणून मी तिथे 80 लिहिते. आणि अधिक डीई, डीई लक्ष देता की नाही? ओई, ओई, हा जो आपला ओई आहे हा काय दर्शवतोय? वेळ दर्शवतोय ना. आणि ओडी काय दर्शवतोय? हा ओडी काय दर्शवतोय? आपला सुरुवातीचा वेग. बघा मग झालं, आलं उत्तर आपलं. हाफ ए, आणि इथे बघा टी 2 वेळा, इथे पण टी चा वर्ग आणि युटी. टी यू च्या ऐवजी मी युटी लिहिते. मग आता बघा ह्यालाच उलट करून दिले आणि हे टीच होतं तो इथे वर्ग आलेला होता. तर ह्यालाच व्यवस्थित कसं लिहिलंय त्यांनी? थोडं वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. एस बरोबर हे युटी जे नंतर लिहिले ते आधी लिहिलं, आणि अर्धा ए टीचा वर्ग. झालं, आलं आपलं समीकरण. कळतंय? तर हा वाला पोर्शन पण तुम्हाला किती मार्क्सला असणार आहे? हे वाला पण समीकरण काढून दाखवायसाठी किती असतील मार्क्स? 3 मार्क्स असतील. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, ही जी पहिली पायरी आहे जसंच्या तशी लिहायचीच आहे. दुसरी पायरी लिहायची, आकृती काढायची, हे लिहायचंय. हे जेवढं पण तुम्हाला बोर्डवरती सगळं दिसतं ते सगळं लिहायचंय. तर हे 3 मार्काला असेल. ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला जातो? गतीचे दुसरे समीकरण सोडवा, किंवा काय विचारला जाणार, इथे नाव काय दिलेलं आहे? विस्थापन काळ संबंधाचे समीकरण सोडवा, किंवा म्हणतील फक्त हे दाखवा एस इज इक्वल टू युटी अधिक 1/2 एटीचा वर्ग. हे सोडवून दाखवा. कसं आलं हे सोडवून दाखवा. हे असे 3 प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. उत्तर एकच आहे तुम्हाला, हे जे फळ्यावरती सगळं जे दिसते ते.
लिहून काढायचे. ठीक आहे, पाठ करून लिहून काढायचे चांगलं. चला, तर हे पटकन कॉपी करून घ्या. तुम्हाला एवढंच कॉपी करा मुलांना. हा जो एवढाच पोर्शन आहे तो कॉपी करा आणि हे शेवटचं हे आलेलं कॉपी करा, कारण बाकी सगळं तर सेम टू सेम आहे. समीकरण 1 मधनच ते छापायचंय. राईट. चला, आता मग ह्याच्यावरूनच आपल्याकडे आहे आता गतिविषयक तिसरं समीकरण. ते पण सोपं आहे. गतिविषयक तिसरं समीकरण कसं सोडवणार? आता आपण काय केलेलं, हे विस्थापन काढण्यासाठी आता बघा, गतिविषयक जे तिसरं समीकरण आहे ते पण काय आहे, विस्थापन वेग संबंध आहे. इथे काय होतं, विस्थापन काळ संबंध होता, इथे विस्थापन वेग संबंध आहे. आता विस्थापन काळ संबंध म्हणजे बघा, एस काय आहे, हे एस विस्थापन आहे आणि इथे बघा टी सारखं रिपीट होतंय, म्हणून हे विस्थापन वेळ संबंध होता, गतीचं दुसरं समीकरण. आणि आता आपण काय काढणार आहे, विस्थापन वेग संबंध. मग विस्थापनच काढायचं याचा अर्थ. राईट. परत मग विस्थापन काय असतं, त्या आलेखाच्या लाईनीच्या खालचं क्षेत्रफळ. तर आता हेच म्हणजे परत एकदा आपल्याला क्षेत्रफळच काढायचंय. पण मग तुम्ही म्हणसाल एकदा तर आपण ऑलरेडी काढलंय ना. हो, आपण एकदा काढलं, पण त्याच्यामध्ये काय केलेलं, आपण ह्याला तुकडे बनवलेले. तर त्रिकोणाचा वेगळा तुकडा बनवलेला आणि खाली आयताचा वेगळा तुकडा बनवलेला. आता आपण तसं न करता काय करणार आहोत, डायरेक्ट समोलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं आपल्याकडे जे सूत्र असतं ना ते वापरणार आहे. चला, आता मला कोण सांगेल समोलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तुमच्या गणितामध्ये असेल ते. मी स्क्रीन शेअर थांबवते. चला बघूया बर तुमच्यामध्ये किती कोण स्मार्ट आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. अच्छा, कोणाला माहितीये जरा हात वरती करा. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं हे कोणाला माहितीये? कोणालाच नाही माहिती? अच्छा बरं ठीक आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय होतं? आत्ताच जस्ट आपण वापरलेलं. कोणत्या पण चौकोनाचे आयतच घ्या, हा लांबी गुणिले रुंदी होतं, आपण वापरलं ना. तसं समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा. आता मी ते लिहिते. बघा, म्हणजे आपल्याला परत एकदा विस्थापनच काढायचंय. तर आता मी कसे लिहिते बघा. एकछेद 2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. आठवते? तर आता समांतर बाजू कोणती? ही एक आहे, ओडी एक आहे आणि ईबी एक आहे. बरोबर आहे. म्हणजे येणार ओडी अधिक हे ईबी. ह्या दोन समांतर बाजू आहेत आणि गुणिले त्यांच्या मधली उंची. उंची म्हणजे त्या दोघांना बरोबर 90 अंश कोण बनवणारी बाजू बघा इथे, म्हणून त्याला उंची म्हणतात. तर ते आहे ओई. राईट. आता काय किमती ठेवा. 1/2 ओबी ची किंमत किती आहे? ओडी 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 ओडीची किंमत किती आहे? ओडी यू आहे. आता बीई, आता हा तुम्हाला माहितीये मुलांनो, आपला हा जो बीई आहे ते अधिक आहे, तो व्ही आहे ना. अंतिम पूर्ण ही लाईन काय दाखवते? वस्तूचा अंतिम वेग दाखवते. आणि ओई काय आहे? ओई आहे टी. बरोबर आहे. आता बघा मी काय करते, ह्याच्यामध्ये ना हे यू अधिक व्ही च्या ऐवजी व्ही अधिक यू लिहू शकतो आपण. तसं 3+4 लिहा किंवा 4+3 लिहा, उत्तर एकच येणार आहे. आणि हे जे आपलं टी आहे ना, तुम्हाला आठवते आपलं त्वरणाचं सूत्र काय? व्ही वजा यू भागिले टी. मग मी काय करते, ह्या टी ला इकडे घालवून ए ला इकडे घेऊन आपण टीचं एक नवीन सूत्र बनवू शकतो. मग टी बरोबर काय येईल? व्ही वजा यू भागिले ए. राईट. म्हणून आता टी ची किंमत मी काय ठेवते? व्ही वजा यू भागिले ए. आता हे ते कारण काय लिहिणार आहे आपण? कोणतं सूत्र आपण वापरलं? ए बरोबर व्ही वजा यू भागिले टी. हे कारण नक्कीच लिहायचं तुम्हाला कंसामध्ये. हा महिरपी कंस बनवलाय मी. मग काय आता गुणाकार करा. हे बघे आठवते काहीतरी
व्ही अधिक यू, दुसऱ्या कंसामध्ये व्ही वजा यू, हे आपलं गणितामधलं सूत्र. ए अधिक बी, ए वजा बी, असे दोन वेगवेगळ्या कंसात असेल तर उत्तर काय येतं? ए वर्ग वजा बी वर्ग, राईट. मग इथे आपला आता एसचा काय फॉर्म्युला आला? 1/2. हा ए खाली राहिलेला इथे मी लिहिला, मग 1/2 ए, आणि इथे मग ह्या दोन्ही कंसांना गुणल्यावरती इथे येणार व्ही वर्ग वजा यू चा वर्ग. इझी. ठीक आहे. मग आता मुलांना बाकी सगळं तर तुम्ही ऑलरेडी बघून सोडवलेलंच आहे. हे ह्याला मी खाली घेते. ठीक आहे. आता हे 2 ए इकडे पाठवा. मग हे काय होईल? 2as व्ही वर्ग वजा यू वर्ग. आता दोन्ही बाजू उलट एक्सचेंज करून लिहा. इकडची बाजू तिकडे, तिकडे तिकडची बाजू इकडे. मग उत्तर आलं 2as. बरोबर आहे. आता हे वजा यू वर्ग जे होतं त्याला तिकडे घातलं बा, अधिक होईल मग ते. मग आता व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. आलं उत्तर. झालं. हेच आपलं गतिविषयक तिसरं समीकरण आहे. तर मग फक्त काय केलं बघा, समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं आणि त्याच्यामध्ये फक्त टी ची एक वेगळी किंमत ठेवली आपल्या त्वरणाचं सूत्र वापरून, आणि मग सोडवलं त्याला व्यवस्थित, तर झालं, आलं आपलं उत्तर. ठीक आहे. आता हा वाला पोर्शन फक्त कॉपी करून घ्या पटकन. तर अशा पद्धतीने परीक्षेमध्ये जर आपल्याला विचारलं तर आपण गतीची तिन्ही पण समीकरणं सोडवू शकतो. आता इथे तुम्हाला जेवढा आपण फुल पोर्शन दिसतोय ना, हा सगळा पोर्शन, हा बघा बोर्डवरती जेवढा पण सगळा तुम्हाला पोर्शन दिसतोय, एक मिनिट ह्याला मी छोट, हा हे सगळंच्या सगळं लिहायचंय. हा जर विचारलं गतीचे तिसरे समीकरण सोडवा किंवा दाखवा व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as, किंवा विस्थापन वेग संबंध सोडवून दाखवा, तर हे सगळंच्या सगळं तुम्हाला लिहायचंय. पण सध्या फक्त तुम्ही हे रेड बॉर्डर मी जे बनवले तेवढंच लिहा, कारण बाकीचं तुम्ही सेम टू सेमच आहे, तर नंतर ते तुम्ही कॉपी करू शकता. कारण आपण आता एवढा वेळ देऊ नाही शकत ना ते कॉपी करण्यासाठी, म्हणून. चला हे कॉपी करून घ्या पटकन. त्याच्यानंतर ना मग आपण पुढचा पोर्शन बघू. आपण काय करूयात, ह्याच्यावर आधारित जर बघूयात, एखादं गणित सोडवून बघूयात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, आज आपण गतीची तिन्हीच्या तिन्ही समीकरण बघितलेली आहेत. गतिविषयक पहिलं समीकरण, गतिविषयक दुसरं समीकरण, गतिविषयक तिसरं समीकरण. हे आपण इथे जसं सोडवलं सेम बघा तुमच्या पुस्तकामध्ये पण तसंच दिलेलं आहे. ठीक आहे. हेच बघा इथे टीचा फॉर्म्युला ठेवलाय त्यांनी, आपण जसं केलेलं तसंच, आणि मग हे त्यांचं उत्तर आलं. हे बघा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज, समांतर बाजूमधील लंब अंतर, हे सगळंच्या सगळं आपण सेम सेम जसं केलंय तसंच आहे. तर तुम्ही पुस्तकामध्ये जसं दिले ते पण लिहू शकता, मी जसं सांगितलं तसं पण लिहू शकता. ठीक आहे. आता एक खूप छोटासा पोर्शन राहिलाय फक्त तुमच्या ह्या धड्यामध्ये. त्याच्यानंतर ना हा धडा जो आहे तो आपला, अच्छा ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय केलंय माहितीये का, सीबीएसई बोर्ड जो असतो आपला, केंद्रीय विद्यालय जे असतात ते, त्यांचे जे एनसीईआरटीचे जे पुस्तक आहेत, जसं आपलं महाराष्ट्र बोर्ड आहे ना, तसं दिल्ली बोर्ड जो असतो केंद्रीय बोर्ड, त्याच्यामध्ये त्यांनी हे वेगवेगळे 2 धडे बनवलेत. पण आता हिच्यामध्ये न्यूटनचे जे गतिविषयक नियम आहेत ते पण ह्याच धड्यामध्ये दिलेले आहेत. तर ठीक आहे, धडा अजून थोडं म्हणजे अर्धाच धडा झालाय आतापर्यंत, आपण असं म्हणू शकतो. उरलेला जो आहे जेव्हा आता होईल तेव्हा होईल. अजून मला वाटते 4-5 तास कदाचित जातील ह्याच्यामध्ये, काही हरकत नाही. चला आता आपण काय करूयात, मग हा जो एक टॉपिक आहे तो बघूयात, एक समान वर्तुळाकार गती. आता हे एक समान वर्तुळाकार गती काय असते. आता वर्तुळाकार गती आधी बघूयात. वर्तुळाकार गती म्हणजेच ऑब्व्हियसली काय होते, वस्तू जी आहे ती गोल वर्तुळाकार मार्गामध्ये फिरते. बरोबर आहे. थांबा, हे तुम्हाला ना एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक छोटीस ना एक्झाम्पल घेऊया. खूप इझी आहे ते एक्झाम्पल. काय आहे ते एक्झाम्पल,
की तुम्हाला एक ना धागा घ्यायचा आहे मुलांना. आपण नॉर्मली कपडे शिवतो तो धागा घ्यायचाय किंवा उलन असते ना आपलं स्वेटर शिवण्याचं, ते उलन घ्यायचंय, त्याचा धागा घ्यायचाय. ठीक आहे. आणि काय करायचंय, एका टोकाला ना एक छोटासा दगड बांधायचा आहे आणि दुसरं टोक हातात घेऊन त्याला गोल 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 फिरवायचंय. हा फक्त हे लक्षात घ्या की ते तुम्हाला स्वतःला पण नाही लागणार आणि दुसऱ्या कोणाला पण नाही लागणार, ह्याची दक्षता घ्या. तर आपण एका बाजूला धागा हातामध्ये धरलाय, दुसऱ्या बाजूला दगड बांधलाय, त्याला गोल 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 फिरवतोय. तुम्हाला माहितीये ना, हे अशाच पद्धतीचं काहीतरी करून ते शेतामध्ये पण शेतकरी फिरवतात. त्याला काय म्हणतात माहिती तुम्हाला, त्याला काय म्हणतात? ते पक्ष्यांना घालवण्यासाठी. आणि कधी कधी मग त्याच्यामध्ये ते दगड पण टाकतात, तो दगड मग लांबवरती जातो ते पक्ष्यांना उडवून घालवण्यासाठी. त्याचं काहीतरी एक नाव होतं, मला आठवत नाहीये, त्याला काहीतरी शिके का काहीतरी म्हणतात. कोणाकोणाला माहितीये मी काय म्हणते त्याच्याबद्दल, काय बोलते मी, कोणाकोणाला कळलं? ते पक्षी उडवून लावण्यासाठी ना एक रस्सी घेतात शेतकरी आणि त्याच्या बाजूला काहीतरी बांधतात आणि त्याला गोल 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 फिरवतात. माहितीये ना? हा काय टोपण, गोपन म्हणतात है ना? हा, गोपन म्हणतात त्याला, बरोबर. तर आपल्याला ते गोपन नाही बनवायचं, आपण साधा सिंपल धागा घेणार, एकदम मजबूतच धागा पाहिजे अशातला भाग नाहीये. तर आपण तो धागा घेतला, त्याच्या एका बाजूला दगड बांधला आणि त्याला गोल 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 फिरवतोय. तर मग आता काय झालंय, तो जो दगड आहे तो गोल फिरत चाललाय. तर अशा प्रकारची जी गती आहे ती काय झाली, वर्तुळाकार गती झाली. अशीच वर्तुळाकार गतीची खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. आता बघा, तुमच्या डोक्यावरती फॅन फिरतोय, वर्तुळाकार फॅनचे जे ब्लेड्स आहेत ते वर्तुळाकार गतीने फिरतात आहेत, बरोबर आहे. तर बघा, वर्तुळाकार गती म्हणजे काय, ती वस्तू जी आहे ती एका वर्तुळाच्या जे आहे ते वर्तुळाची जी आपली बॉर्डर असते, वर्तुळाची जी कडा असते आपली, तर त्या अशा बॉर्डरलाच ती वस्तू जी आहे ती अशी गोल फिरते, बरोबर आहे. आता समजा वस्तू आहे इथे, ए ने सुरू केलं, ह्या बिंदूपासून वस्तूने सुरू केलं. आता वर्तुळाकार गती म्हणजे कळलं की तुम्हाला ती वर्तुळाच्या त्या वर्तुळाकार रस्त्यावरती ती वस्तू फिरते, हे तर झालं वर्तुळाकार गती. पण आपण काय म्हणतोय, एक समान वर्तुळाकार गती, राईट. वर्तुळाकार गती काय आहे ते तुम्हाला कळलं. आता एक समान गती आठवते तुम्हाला, वस्तू जर एकाच लाईनीमध्ये जात असेल तर आपण काय बघितलेलं, एक समान गतीचं आपण व्याख्या काय बघितलेली होती, की वस्तू जी आहे ती, एक सेकंड ना, मी स्क्रीन शेअर केलंय का, सॉरी मी स्क्रीन शेअरच नाही केला, परत सांगते. बघा, तर ही वस्तू काय करते की ह्या वर्तुळाच्या बॉर्डरवर बरोबर फिरते, म्हणजे असं वर्तुळाकार रस्त्यावर वस्तू फिरते, बरोबर आहे. मग त्याला आपण म्हणतो वर्तुळाकार गती. आता एक समान गती म्हणजे काय, एक समान गती आपण काय बघितलेलं होतं, समान वेळेमध्ये समान अंतर ज्यावेळी वस्तू कापते त्यावेळी आपण काय म्हणतो, त्याला एक समान गती. तर इथे पण तेच होतंय मुलांनो. बघा, एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय, आता समजा हा इथून ते इथपर्यंत आपण रस्ता मोजला, तर समजा हा एवढा जो रस्ता आहे, ए पासून इथे बी पर्यंत हा जेवढा रस्ता तिने कापलेला आहे तो आपण घेऊयात, तो आपण मोजू शकतो ना, तो आपण समजा घेऊयात, तो आहे 0.5 मीटर. आणि किती वेळेमध्ये कापलाय, समजा तो 2 सेकंदात. परत इथून ती वस्तू इथपर्यंत आली, बी पासून सी पर्यंत आली, परत 0.5 मीटर, परत 2 सेकंदामध्ये. तर म्हणजे रस्ता वर्तुळाकार असला तरी पण वस्तू एक समान कालावधीमध्ये एक समानच अंतर कापते, ठीक आहे. पण आता मग इथे फरक काय आहे, इथे मग ह्याला वेगळं असं काय, आपण वेगळं काय मानतोय, तर इथे काय करणार आहे ना मुलांना, आपण हे अंतर जे आहे हे अंतर मीटर मध्ये न घेता
कोनामध्ये घेणार आहे. कशामध्ये घेणार आहे? कोनाच्या स्वरूपात. कोनाच्या स्वरूपात म्हणजे हे आपला कोन असतो ना, तुम्ही गणितामध्ये शिकलेला. तर आपण सुरुवातीला काय करतोय, जिथे वस्तू इथे ए वरती आहे ना, तर ह्याला आपण जोडलं. मग आता वस्तू ही ए पासून जी आहे इथे बी पर्यंत आली. ठीक आहे, मग ह्याला जोडलं. तर मग ए पासून बी पर्यंत वस्तूला जायला समजा 2 सेकंड लागले आणि ए पासून बी मध्ये गेल्यावरती जो कोन बनतोय समजा तो आहे 30 अंश. परत वस्तू बी पासून सी पर्यंत गेली आणि परत आपण काय केलं, ह्याला जोडलं इथे. आणि बी पासून सी पर्यंत जायला पण वस्तूला तेवढाच वेळ लागला 2 सेकंड. आणि आपण कोन मोजून बघितला, तो पण आहे 30 अंश. परत सेम टू सेम समजा ती डी पर्यंत गेली, 2 सेकंदामध्ये गेली डी पर्यंत आणि तेवढाच कोन मोजला, तो पण किती 30 अंश. म्हणजे काय होतं इथे, आता इथे आपण अंतर न घेता आपण काय बघतोय की समान वेळेमध्ये वस्तू सेम 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 कोन कापते. अशा प्रकारच्या गतीला आपण काय म्हणतो, एक समान वर्तुळाकार गती. राईट. आता बघा, एकदा फॅन आपण चालू केला, मग तो 3 वर आहे किंवा 4 वर आहे किंवा एकदम फास्ट 5 वर चालतोय, तो सुरुवातीला फक्त ते एकदम फास्ट व्हायला त्याला वेळ लागतो. राईट. फॅन चालू केल्या सुरुवातीला काही सेकंड लागतात त्याचं फुल स्पीड यायला. एकदा फॅन पूर्ण स्पीडने फिरायला सुरुवात झाली की मग जोपर्यंत आपण ते त्याचं रेग्युलेटर फिरवत नाही तोपर्यंत सेम टू सेम राहतो त्याचा स्पीड. कमी जास्त होतो का? हा, लाईट कमी जास्त होत असेल तर होतो, तो वेगळा भाग आहे. अदरवाईज लाईट कमी जास्त होत नसेल तर नाही होत तो. बरोबर आहे. मग बघा, आपल्या डोक्यावरती आता जे फॅनचे पाते फिरतात ते पण एक समान वर्तुळाकार गतीनेच फिरतात. ते आपल्या आसपास असलेलं एक समान वर्तुळाकार गतीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता इथे नीट पुढे जे आहे मुलांना समजून घ्या. एक समान वर्तुळाकार गती काय असते ती तुम्हाला कळली. आता तुम्हाला माहितीये पण ही वर्तुळाकार जी गती आहे ना, ही जी गती आहे, आता इथे नाव एक समान वर्तुळाकार गती आहे, पण तुम्हाला माहितीये गतीच्या व्यतिरिक्त वेग पण आहे. वस्तू जी गोल गोल फिरते तिला वेग पण आहे. आता गती काय आहे तुम्हाला माहितीये, गतीमध्ये आपण दिशा नाही घेत. बरोबर आहे. गती म्हणजे स्पीड, त्याच्यामध्ये आपण दिशा नाही घेत. फक्त आपण काय करतोय की किती वेळामध्ये किती अंतर कापले ती गती असते. बरोबर आहे. आणि वेग काय असतो, किती वेळामध्ये किती अंतर कापले आपण ते तर घेतोच, शिवाय कुठल्या दिशेने ते अंतर कापले ते घेतो. बरोबर आहे. म्हणजे गतीलाच ज्यावेळी आपण दिशा दिली त्यावेळी मग तो कोणती राशी बनते, वेग बनते. तर आता काय म्हंटल मी तुम्हाला, बघा आपल्याकडे एक गती तर आहेच आहे, वस्तूला ही गती तर आहेच आहे, पण आता वेग सुद्धा आहे. आता वेग कसा म्हणजे दिशा सुद्धा आहे. कशी काय दिशा आहे बरं? आता मगाशी जे आपण एक्झाम्पल डिस्कस करत होतो की तो दगड घेतला आणि एकदम फिरवायला लागलो आपण त्या धाग्याला बांधून. आता जो धागा जो आहे मी म्हटली जास्त मजबूत नाही घ्यायचा, थोडा कुचकाच धागा घेतला तरी हरकत नाही. तर मग काय होईल, त्याला खूप 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 वेगाने फिरवल्यावरती बघा धागा तुटतो आणि मग तो जो दगड आहे तो एका कुठेतरी जाऊन पडतो. आता तो ना दगड कुठे पडतो मुलांनो, बघा तो दगड असं झालंय कधी तो धागा तुटला आणि दगड परत स्वतःहूनच गोल फिरला आणि मग खाली पडला, असं नाही होत ना. धागा तुटल्यावर तो दगड कुठेतरी सरळ जाऊन पडतो. राईट. किंवा हे तुमच्या बरोबर झालं असेल, कधी कधी ना काहीतरी उडत आपल्या फॅनला अडकलं, प्लास्टिकची पिशवी वगैरे बघा, फॅनला अडकली की ती प्लास्टिकची पिशवी पण बघा सरळ जाऊन पडते है ना. फॅनला ती जर अडकली तर ती गोल गोल फिरते, पण ती जर अडकली नाही किंवा काही एखादी वस्तू फॅनला थडकली की ती बघा स्ट्रेट सरळ जाऊन खाली पडते. ह्याचा अर्थ काय, जी गतिशील वस्तू आहे, गतिशील वस्तू जी आहे ती जी गोल 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 फिरते तिला ऍक्च्युअल मध्ये एक सरळ दिशेमध्ये वेग पण असतो, तोच वेग मी म्हणते. म्हणजे आता वर्तुळाकार गती पण आहे. आता समजा हाच इथे आपला दगड आहे, तर ह्या दगडाला वर्तुळाकार फिरण्यासाठी गती सुद्धा आहे, ज्याच्यामुळे तो असा इथे गोल 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 फिरतोय. पण जर हा धागा तुटला तर हाच दगड गोल न फिरता सरळ रेषेमध्ये असा जाऊन पडेल आणि मग ही जी सरळ रेषामध्ये ते जाऊन, समजा आता दगड इथे असताना धागा तुटला तर असा सरळ जाऊन पडेल, इथे असताना धागा तुटला तर तो असा जाऊन पडेल. म्हणजेच काय,
ह्या वर्तुळाला जर आपण लंब काढला तर त्या लंबाच्याच दिशेने तो दगड जाऊन पडणार आहे. मग हाच आहे आपला वेग. ठीक आहे. तर ही वेगाची तुम्ही बघताय, वेगाची जी दिशा आहे ती बदलत 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 चाललेली आहे. तर एक समान गतीलाच म्हणून आपण अजून एक नाव देतो, ती म्हणजे एक समान त्वरणित गती. म्हणजे त्वरण पण आहे. त्वरण म्हणजे काय? वेग वेळेनुसार बदलतो ना, वेग भागिले वेळ म्हणजे त्वरण असतं. बरोबर. हे त्वरण आहे आपलं, ऍक्सेलरेशन आहे. काय आहे ते? व्ही वजा यू भागिले टी. आता इथे काय होतंय, आपलं व्ही आणि म्हणजे जी अंतर जे कापते ते तर समानच आहे, पण दिशा बदलतीये बघा वेगाची. कंटिन्यू जसं जसं जिथे जिथे दगड जातोय तसं तसं त्याची दिशा बदलत चालली आहे. म्हणून मग जे आहे ह्याचं नाव बघा पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे. एक तर आपण एक समान वर्तुळाकार गती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं हे बघितलं. आणि नंतर आता बघा, एक समान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे, हेच आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. म्हणून ह्या ज्या वर्तुळाकार जी गती आहे ना, ह्याला त्वरणित गती सुद्धा म्हणतात. ह्याला तुम्हाला प्रश्न असेल इथे स्वाध्यायामध्ये, जेवढं मला आठवतंय एखादा प्रश्न असेल. ठीक आहे, आपण नंतर बघूयात. प्रश्न काय विचारला जाऊ शकतो माहितीये? एक समान वर्तुळाकार गतीला त्वरणित गती असेही म्हणतात का, ते स्पष्ट करा. एक समान वर्तुळाकार गतीला त्वरणित गती असेही म्हणतात का, ते स्पष्ट करा. तर उत्तर काय लिहिणार तुम्ही? एक समान वर्तुळाकार गतीमध्ये वस्तूची गती एक समान आहे, पण तिची दिशा, वेगाची जी दिशा आहे ती निरंतर बदलत बदलत जाते. त्याच्यामुळे दिशा बदलत असल्यामुळे आपण काय म्हणणार मग, की वस्तूला त्वरण आहे. बरोबर आहे, वस्तूला त्वरण आहे, म्हणून ती जी गती आहे ती एक समान गती जी आहे त्याला आपण त्वरणित गती असे म्हणतो. ठीक आहे. चला, तर इथे आपलं जे आहे ते हा वाला जो टॉपिक आहे तो पण संपला. आता आपण काय करूया, हे गणित बघूयात एखादं. हे सरासरी वेग वगैरे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही सोडवायला, त्याची गणित पण आपण बघितलेली होती. आता जे आपण गतिविषयक नियम बघितले ना, त्याच्यावरती आधारित आपण एखादं गणित सोडवूयात. हा बघा, हे वाला ट्राय करूयात. वाह, कांगारू तुम्हाला माहितीये, एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत म्हणजे सरळ 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारण्याची चाल किती असेल? चाल विचारले बघा, चाल. चाल विचारले, इथे विस्थापन नाही विचारलेलं आहे. एक असतं चाल, दुसरं असतं विस्थापन, राईट? तर चाल विचारलेली आहे. तर आता ह्याला आपण कसं सोडवायचं? आता इथे सोडवण्यासाठी तुम्ही नीट लक्ष द्या हा मुलांनो. हा वाला भाग तुमच्या पुस्तकात नाही दिलाय, पण त्यांनी डायरेक्ट हे त्वरण 9.8 कसं आलं हे काय त्यांनी सांगितलेलं नाहीये. तर आता मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते. चला, आपण आधी काय करूया, सिंपल साध्या एका गणिताने सुरुवात करूया. हे गणित आपण नंतर सोडवू, पुढच्या तासाला सोडवूया. तर आपल्याकडे 5 मिनिट्स आहेत. तर चला, आता आपण मी सांगते ते गणित सोडवूयात. हा, मगाशी ना स्क्रीन वेगळी होती, तर मी काय सांगत होते ऍक्च्युली, आपण हे बघा, ही एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे, ती दिशा काढली आपण. आणि हा एकसमान वर्तुळाकार गती काय असते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हे पण आपण समजू. ठीक आहे. आता मग एखादं गणित आपण सोडूया असं मी म्हणत होते. तर इथे ना एक गणित दिलेलं आहे तुम्हाला, हे वालं कांगारू वालं गणित. तर हे आपण नंतर बघूयात, कारण हे डायरेक्ट थोडंसं अवघडवालं गणित दिले. आपण सोप्यापासून सुरुवात करू. ठीक आहे. आता गणित बघा काय आहे. गणित मी सांगते, मी स्वतः सांगते, पटकन ते नोट करून घ्या, लिहून घ्या, आणि आपण त्याला सोडवूयात. सोपं वालं गणित. ठीक आहे, लिहा. मी पण लिहिते, तुम्ही पण लिहा.
चला रेडी, मी डिक्टेट करते, आता लिहून घ्या. एक वस्तू तिचा वेग शून्यापासून 20 मीटर पर सेकंड एवढा 5 सेकंदात वाढवते, तर वस्तूचे त्वरण काढा. ठीक आहे, बघा स्क्रीन दाखवते. बघा मी इथे घेते तो प्रश्न. काय सांगितले? एक वस्तू तिचा वेग शून्यापासून, हे डबल डबल जरा टाईप झालं, 20 मीटर पर सेकंड एवढा 5 सेकंदात वाढवते, तर वस्तूचे त्वरण काढा. राईट. आता इथे ना मुलांनो, हे 20 च्या ऐवजी आकडा लिहा हा 20, आणि 5 सेकंदामध्ये वाढवते, इथे पण आकडा लिहा 5. ठीक आहे, तर आता काय काढायचं आपल्याला? तिचे त्वरण. मग काय करायचं आपण? जसं तुम्हाला शिकवलेलं होतं, ह्याला आधी छानशा पद्धतीने सोडवायचं. आपण कसं पण नाही सोडवायचं. तर आपण आधी काय लिहायला शिकलेलो? दिलेली माहिती. तर दिलेल्या माहितीमध्ये आपण काय लिहिणार? शून्यापासून, तर ह्याचा अर्थ सुरुवातीचा वेग किती आहे? 0 मीटर प्रति सेकंड. अंतिम वेग किती आहे? 20 मीटर प्रति सेकंड. दिले ना, 20 मीटर प्रति सेकंड वर वाढवते, आणि वेळ पण दिलेला आहे आपल्याला 5 सेकंड. बरोबर आहे. मग काय काढायचंय? आठवते ना हे तुम्हाला शिकवलेलं मी, शोधणे. काय शोधायचंय आपल्याला? आपल्याला काढायचंय त्वरण. त्वरण म्हणजेच ऍक्सेलरेशन, म्हणजेच ए काढायचंय. सूत्र आपण कुठलं वापरणार आहे? फॉर्म्युला आपण कोणता वापरणार आहे? सूत्र ए बरोबर व्ही वजा यू भागिले टी. बरोबर आहे. तर सोडवणे. तर सूत्र परत एकदा लिहा, व्ही वजा यू भागिले टी. तर मग किमती ठेवा आता, 20 वजा 0 भागिले 5. बरोबर आहे. व्ही ची किंमत किती आहे? 20. यू ची किंमत किती आहे? 0. टी ची किंमत किती आहे? 5. तर मग उत्तर काय येईल? 20 भागिले 5. किती आलं उत्तर? 5 चोक 20. 5 एके 5, 5 चोक 20, तर 4 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. झालं. सिंपल. ठीक आहे, चला त्याला पटकन कॉपी करून घ्या. ह्या गणिताला पटकन कॉपी करून घ्या. अजून गणित आपण नेक्स्ट क्लासमध्ये सोडू. चला ठीक आहे मुलांनो, तर आपण इथे आपला क्लास आज संपवतोय. होमवर्क काय आहे? ही गतिविषयक जी आहे 3 समीकरणं जी आहेत, ती समीकरणं तुम्हाला छान हँडरायटिंग मध्ये बुक मध्ये कॉपी करायचेत आणि त्याला पाठ करायचेत. तिन्ही पण गतिविषयक समीकरणं. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर परत एकदा रेकॉर्डिंग नक्की बघा. ठीक आहे, चला बाय. आपण आजचा क्लास थांबूयात. होमवर्क सगळ्यांनी प्लीज नक्की करा. कोण कोण होमवर्क करेल हात वर करा. पक्का होमवर्क करचाल? ठीक आहे, चला. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू फॉर जॉईनिंग.